नमस्कार. आज आपण एक नवीन गोड रेसिपी घेऊन आलो आहे. फक्त 3 मुख्य साहित्य वापरून भन्नाट स्वीट स्नॅक्स तयार होईल. यावर तुमचा विश्वास पण बसणार नाही. शेवटी होणारा कॅरमल कोट या रेसिपीची चव पटीने वाढवतो. चला तर बनवूया कॅरमल कोकोनट बाईट्स. कढई ठेवली मी गॅसवर. त्यात मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं. ते हलकंसं गरम करून घेतलं. त्यानंतर मी कंडेन्स मिल्क टाकलं त्यात. ते देखील मी 1 मिनटं मिक्स करून घेतलं त्यात. मिक्स झाल्यानंतर थंड झाल्यावर मी त्याचे बॉल्स बनवून घेतले. छोटे छोटे बॉल्स बनवले त्याचे. खूप छान लागतं. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. लहान मुलांना देखील खूप आवडतील हे. तुम्ही बघू शकता छान मिक्स झाले आता. तुम्ही नारळाचे लाडू तर खाल्ले असाल, पण हे बाईट्स ना, कॅरमल बाईट्स नक्की करून बघा. खूप छान लागतात. क्रंची, वरतून क्रंची, आतून सॉफ्ट. सर्व बॉल तयार झालेत आता. त्यानंतर मी कढई ठेवली गॅसवर. त्यात मी अंदाजेनुसार साखर टाकून घेतली. ती अगदी मंद गॅसवर कॅरमल होईपर्यंत ठेवली. कॅरमल होण्यासाठी त्याला कमीत कमी 10 मिनटं तरी लागतात. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर ते कॅरमल आहे ना पूर्ण जळून जातं. अगदी मंद आचेवरच कॅरमल होऊ द्यायची. साखर मेल्ट पूर्ण. साखर मेल्ट झाली का लगेच गॅस बंद करायचा. जास्त जर ब्राऊन झालं ना तर कडू लागते ती. मेल्ट झाल्याबरोबर लगेच गॅस बंद करून टाकायचा. साखर कॅरमल झाली त्यानंतर जे बॉल्स बनवले होते ना ते मी त्यात डिप करून घेतले आणि सर्व बॉल्स मी कॅरमलनी कोट करून घेतले. आपले कोकोनट कॅरमल बॉल्स रेडी झाले. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. वरतून क्रंची आणि आतून सॉफ्ट. खूप छान लागतात. लहान मुलं देखील आवडीने खातात. कोणी जर पाहुणे आले तर झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी कशी झाली ती. माझे व्हिडिओ कुठून बघताय ना नक्की मला सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया आपण एका नवीन रेसिपीसह. हे बॉल्स नक्की ट्राय करा. अगदी 5 मिनटात होणारे बॉल्स आहे. ते जास्त दिवस राहत पण नाही, लगेच संपतात. केल्याबरोबर लगेच संपून जातात. एवढे छान लागतात ते. वरतून क्रंची आणि आतून सॉफ्ट. नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. हे तुम्ही बघू शकता आपली साखर ना मेल्ट झाली. जास्त गॅसवर नाही करायची, लगेच गॅस बंद करून टाकायचं साखर मेल्ट झाल्यानंतर. जास्त वेळ ठेवली ना तर कडू लागतात मग ते. मी असे सर्व बॉल्सला कॅरमल करून घेतले. आता साखर कोट करून घेतलेलं तुम्ही बघू शकता. आणि साखर जास्त मेल्ट झालेली असते ना तर जास्त गरम लागतं. त्यामुळे एखादा चमचा वगैरे घेऊनच करायचं कधी पण, नाही तर हात भाजू शकतो. तुम्ही बघू शकता आपले कॅरमल्स